तसं बघायला गेलं तर सांबार बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत, पण माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. मी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने हे सांबार बनवलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्यासाठी मी इथं 2 वांगी, 2 बटाटे, 3 टोमॅटो, अर्धा दुधी भोपळा, त्याचबरोबर 1 गाजर आणि 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला कट करून पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. मोठे मोठे पीस करायचे, कारण ते नंतर आपल्याला स्मॅश करून घ्यायचे, त्यामुळे मोठे मोठे पीस करून आपल्याला ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. वांगे आणि टोमॅटो कट करून झाले की काय करायचं, तर आपल्याला बटाट्याची, गाजराची आणि दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची. दुधी भोपळ्याची, गाजराची किंवा बटाट्याची वरची साल थोडी जाड असते, त्यामुळे ती लवकर शिजत नाही किंवा दाताखाली येते. त्यामुळे ते आपल्याला साल काढून घ्यायचे आणि ते पण आपल्याला व्यवस्थित असं चिरून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने त्याचे मोठे मोठे पीस करून त्या लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गाजराचे पण अशाच पद्धतीने आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे दुधी भोपळ्याऐवजी जो लाल भोपळा मिळतो तो पण वापरला तरी चालतो, कारण त्याने पण छान चव येते. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत. आता शेवग्याच्या शेंगा आपल्याला अशा मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहेत. शेवग्याच्या शेंगा शिजताना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे नाहीत, ते आपल्याला सेपरेट शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं, त्यामध्ये ह्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकून ह्या शेवग्याच्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता काय करायचं, कुकर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण या चिरलेल्या भाज्या आहेत त्या घालून घ्यायच्या आणि त्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी तुरड्या टाकायच्या आहे आणि 2 ग्लास होईल इतकं पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ह्या भाज्यांना पाणी सुटतं. हे बघा, 2 शिट्ट्या दिल्यानंतर भाज्या शिजून इथं तयार आहेत. आता स्मॅशर घ्यायचा आणि त्या स्मॅशरने आपल्याला त्या भाज्या अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायच्या. हे बघा, मस्त अशी ते भाज्या स्मॅश करून झालेल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंगा पण आपल्याला शिजलेल्या आहेत. हे बघा, दाबल्या की लगेच फुटतात, म्हणजे या छान अशा शिजलेल्या आहेत. त्या पण आपल्याला त्याच्यामध्ये घालायच्या आहेत. आता काय करायचं, ज्यामध्ये आपण सांबार बनवणार आहे अशी एखादी कढई किंवा पातेलं गॅसवर ठेवायचं. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, त्याच्यामध्ये 1 चमची मोहरी आणि 1 चमचा जिरं टाकायचं. ते व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला 1 मोठा कांदा, कढीपत्ता टाकून ते 2-3 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचं. सांबारमध्ये जास्त तेलाचा वापर केला जात नाही. हे 2-3 मिनटं परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आणि तेही व्यवस्थित आपल्याला 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून ते पण 2 मिनटं असं हलवून घ्यायचं, म्हणजे सांबारला खूप छान कलर येतो. आणि त्याच्यामध्ये आपण ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं. जास्त पातळ सांबार बनवायचं नाही आपल्याला. आता त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार कांदा लसूण मसाला, चटणी आणि चवीनुसार मीठ टाकायचं. त्याचबरोबर इथं मी एव्हरेस्टचा सांबार मसाला घेतलेला आहे, त्याचं 1 पाकिट मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून आपल्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची. इथं आपलं मस्त सांबार तयार आहे. तुम्ही बघू शकता की किती दाटसर असं हे सांबार तयार आहे आणि खायला खूप छान लागतं. इडलीबरोबर खा किंवा भाताबरोबर खा, ते खूप छान लागतं. माझ्या या पद्धतीने सांबार एकदा बनवून बघा, खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडेल.
आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.